मशरूम मसाला म्हटलं की आपल्याला रेस्टॉरंटच आठवतं. पण आज आपण एकदम सिंपल घरच्या सामानातून चमचमीत अशी मशरूम मसाला रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही जो रेग्युलर पनीर मसाला बनवता त्यापेक्षा सुद्धा फार लवकर झटपट तुम्ही हा मशरूम मसाला बनवू शकता आणि त्यासाठी खूप काही अशी तयारी करण्याची सुद्धा गरज नाही. तर सर्वप्रथम मार्केटमधून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मशरूम आपण आणून घ्यायचे. ह्या मशरूमला बरेच जण बटन मशरूम असंही म्हणतात, कारण की ते बटनासारखे दिसतात. तर हे बटन मशरूम मार्केटमध्ये खूप इझिली जिथं भाज्या भेटतात त्याच मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आणि हे मशरूम वरच्या साईडनी खूप जास्त खराब असतात. त्याच्यामुळे त्याला स्वच्छ आपण 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं. कारण ह्याच्यावरती खूप सारी माती लागलेली असते आणि खूप घाणही असते. 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डायरेक्ट कापायला घ्यायचं नाही. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मशरूमच्या वरच्या साईडला एक पातळ अशी साल असते, ती काढून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ती साल काढून घ्यायची. कारण मशरूम स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सुद्धा ह्या सालीला खूप जास्त घाण असते. त्यामुळे आपण ती साल काढून घेणं खूप गरजेची आहे. डायरेक्ट कधी पण आपण हा मशरूम यूज नाही करायचा. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की पहिलेचा मशरूम आणि नंतरच्या मशरूममध्ये खूप फरक आहे. आता मशरूम स्वच्छ झालेले आहेत आणि मी त्याचे असे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उभे उभे काप केले. काप आपण कोणत्याही आकाराचे करू शकता. बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये जे आपण मशरूम मसाला खातो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काप असतात. तर थोडा रेस्टॉरंट स्टाईल फील येण्यासाठी मी सुद्धा ह्या प्रकारेच काप करून घेतले. आणि थोडं एक बेसिक मॅरिनेशन ह्या मशरूमचं करायचं. त्यामध्ये हळद, कश्मीरी लाल तिखट, छान असा रंग येण्यासाठी ॲड करायचं आणि थोडासा गरम मसाला नसेल तर आपण त्यामध्ये धने जिरे पूड ॲड करायची. थोडंसं अर्धा चमचा मीठ ॲड करून हे पूर्ण मशरूमला लावून घ्यायचं. म्हणजे मशरूमला स्वतःची अशी काहीही टेस्ट नसते. परंतु जर अशा प्रकारे आपण मसाल्याने त्याला मॅरिनेट करून ठेवलं तर मशरूम हा खाताना खूप छान लागतो. आता एका मिक्सी जारमध्ये एक मीडियम साईज टोमॅटो आणि 5 ते 6 काजू ॲड करायचे. काजूमुळे आपल्या ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप छान बनते आणि त्याची पेस्ट करून बाजूला ठेवायची. आता मस्तपैकी पॅनमध्ये तेल किंवा बटर असं काहीही ॲड करायचं किंवा तुम्ही साजूक तूप ॲड केलं तरीही चालतं. ह्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेले मशरूम ॲड करायचे. मॅरिनेशन म्हणजे खूप जास्त वेळ नाही. फक्त मसाला लावून डायरेक्ट तुम्ही पॅनमध्ये फ्राय करायला घेतले तरीही चालतात. त्यासाठी असं अर्धा तास, 1 तास मॅरिनेशनची बिलकुलही गरज नाही. फक्त मसाले व्यवस्थित मशरूमला कोट झाले पाहिजे आणि बटरमध्ये किंवा तेलामध्ये त्याला छानपैकी एकदा फ्राय करून घ्यायचं. म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर हा मशरूमच्या आतमध्ये जातो. डायरेक्ट भाजीमध्ये मशरूम ॲड केल्यानंतर त्याला स्वतःची अशी एक छान टेस्ट लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं जर तुम्ही मशरूम आधीच थोडेसे फ्राय करून नंतर भाजीमध्ये ॲड केले तर त्याची चव खूप छान लागते. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून पहा. आणि हळूहळू मशरूमला थोडं पाणी सुटायला लागतं आणि एक 70% मशरूम तर ह्यामध्ये शिजूनही निघतात. आता तेही मशरूम आपण बाजूला ठेवायचे. दुसऱ्या पॅनमध्ये तेल आणि थोडंसं बटर ॲड करायचं. बटर ॲड करणं हे ऑप्शनल आहे. ह्या ठिकाणी काही बेसिक खडे मसाले, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, विलायची आणि स्टारफूल ॲड करायचं आणि ह्याला मस्तपैकी बटरमध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं. सोबतच 1 ते 2 हिरवी मिरची जास्त तिखटवाली ॲड करायची. म्हणजे छान चमचमीत अशी फ्लेवर येते. आणि त्यामध्येच एकदम बारीक मी चॉपरनी कट केलेला कांदा ॲड केला. हा मीडियम साईज कांदा आहे. एक संपूर्ण मीडियम साईज कांदा बारीक कट करून तो ॲड करायचा. आणि त्यामध्येच आपण आलं लसूण पेस्टसुद्धा ॲड करायची. मस्तपैकी भरपूर 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करून ह्या मस्त कांद्यामध्ये त्याला एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. आपल्याला कांदा खूप जास्त काळपट करायचा नाही. ह्यामध्ये आपण काही बेसिक ड्राय मसाले ॲड करणार आहोत. अर्धा चमचा हळद, लाल तिखट आणि धने जिरे पावडर थोडीशी ॲड केली. गरम मसाला आपण ऑलरेडी आधी मशरूमला मॅरिनेशनसाठी वापरला होता. त्यामुळे त्याचा खूप जास्तही उग्र वास येऊ नये म्हणून ह्यामध्ये फक्त धने जिरे पावडर आणि आपण ऑलरेडी काही खडे मसाले वापरलेले आहेत. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी गरम मसाला स्किप केला तरी चालतं. टोमॅटो आणि काजूची पेस्ट आपण बनवून घेतली होती. ती पण ह्यामध्ये ॲड करायची आणि त्याला छान असं परतून घ्यायचं. ह्या मसाल्याला शिजण्यासाठी एक 5 मिनटं द्यायचं. म्हणजे सर्व मसाले छान एकजीव होतील. ह्या स्टेपला तुम्हाला गरजेनुसार पाणी ॲड करायचं असेल तर आपण तेही ॲड करू शकतो. आपल्याला जेवढी ह्या भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार आपण ह्या ठिकाणी पाणी ॲड करायचं. मशरूम मसाला खूप जास्त पातळ नसतो आणि खूप जास्त ड्राय नसतो.
पाणी ॲड करून मिक्स करायचं आणि 5 मिनिटासाठी छान असं वाफ काढून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता की मसाल्याला रंग खूप सुरेख आलेला आहे आणि छानपैकी मसाला एकजीव झालेला आहे. ह्या ठिकाणी अर्धा चमचा किचन किंग मसाला ॲड केलेला आहे. ऑप्शनल आहे, नाहीतर ह्या ठिकाणी तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकता. चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं. सुरुवातीला पण आपण मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर आता आपण थोडंसं मीठ ॲडजस्ट करायचं आणि आपण आधीच परतून घेतलेले जे मशरूम होते ते ह्या भाजीमध्ये मिक्स करायचे आणि त्याला छानपैकी एकजीव करायचं. हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी आपण पाणी कमी जास्त करून घ्यायचं. आता मी ज्या पॅनमध्ये मशरूम फ्राय केले होते त्याच पॅनमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि तेच ह्या भाजीमध्ये ॲड केलं. कारण बराच मसाला त्या पॅनलासुद्धा लागलेला होता. म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं. मला जेवढी गरज होती तेवढंच मी पाणी ह्या ठिकाणी ॲड केलं आणि 5 मिनटं परत एकदा झाकण ठेवून छानपैकी त्याला एक बॉईल काढून घेतला. सर्व मसाला मस्त एकजीव झाला आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता रंगही खूप सुरेख आलेला आहे. आणि हा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जो आपण मशरूम मसाला खातो तो झटपट घरच्या घरीच बनून तयार होतो आणि खूप काही असे मार्केटमधून मसाले आणण्याचीही गरज पडत नाही. वरतून मस्त शेवटी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची आणि गरमागरम चपातीसोबत किंवा फुलक्यासोबत सर्व करायची. तर तुम्हाला ही मशरूम मसाला रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू. एन्जॉय.